ही घटना सराय इस्माईल गावातील आहे। शैलेश अश्विनी यादव असं मृत मुलाचं नाव असून तो इयत्ता 9वीचा विद्यार्थी होता। शैलेशचे वडील अश्विनी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी शैलेशच्या मोबाईलवर कॉल आला होता। त्यानंतर तो घरातून बाहेर पडला। रात्र होऊनही तो घरी न परतल्यानं त्यांनी त्याला कॉल केला, मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही। चिंतेत पडलेल्या कुटुंबियांनी गावात त्याची शोधाशोध सुरू केली। रात्री 11 वाजेच्या सुमारास घरापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या काठावर त्याचा रक्तानं माखलेला मृतदेह आढळला होता। याबाबत माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे प्रभारी पंकज त्रिपाठी फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी पोलिसांना चप्पल, मोबाईल आणि फावडं सापडलं। त्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले। पोलिसांनी एका कुटुंबाला ताब्यात घेऊन चौकशी केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीनं चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली। ती वर्षभरापासून शैलेशशी मोबाईलवर बोलत असल्याची कबुली तिनं दिली। दोघे अनेकदा गुपचूप भेटतही होते। 2 ते 3 व्यक्तींनी शैलेशचा गळा दाबून खून केला असावा असा पोलिसांना संशय होता, मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार डोक्याला गंभीर मार लागल्यानं शैलेशचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेशच्या डोक्यावर एकाच ठिकाणी अनेकदा वार करण्यात आले होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या वडिलांनी चौकशीत काहीही सांगितलं नाही। मुलगी फार लहान आहे, तिला घरी जाऊ देण्याची विनंती संशयित आरोपी करत आहेत। मात्र मुलीनं त्याच्या विरोधात पोलिसांना माहिती दिली आहे। तिनं कबुली दिली आहे की घटना घडली त्या दिवशी ती आणि शैलेश तिच्या घराच्या मागील भागात बोलत होते। तिच्या वडिलांनी दोघांना एकत्र बघितलं होतं। त्यांनी तिला परत घरात जाण्यास सांगितलं आणि शैलेशला धरून ठेवलं होतं। ती घराकडे जात असताना तिला किंचाळी ऐकू आली। तिचे वडील शैलेशला मारहाण करत होते।